नमस्कार, उमेश 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील संतापाची लाट. चामोर्शी गडचिरोली महामार्गावर अपघातानंतर हजारो नागरिकांचं उग्र चक्काजाम आंदोलन. जवळपास 5 तास वाहतूक पूर्ण ठप्प. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. 1 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता खुनखाडा बेस थांबाजवळ भरधाव 4 चाकी वाहनाने दुचाकीला धडक. अतुल तुळशीराम कोसशिल्ले हे गंभीर जखमी होऊन नागपूरला हलवण्यात आले, तर संतोष सुधाकर भांडेकर किरकोळ जखमी झाले. जखमींना न्याय मिळावा म्हणून गावकऱ्यांनी रस्ता रोखला. ढाब्याजवळ जड वाहनांच्या पार्किंगमुळे अपघात वाढल्याचा रोष. आंदोलनात हजारो महिला पुरुष सहभागी. सरपंच अलका धोत्रे, माजी सदस्य पितांबर वासेकर, अनिल कोठारे, हर्षद भांडेकर सह अनेक नेते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त. डॉक्टर मिलिंद नरोटे, तहसीलदार गोरुडे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप यांनी भेट दिली. अखेर जिल्हाधिकाऱ्यांची भेट आणि मागण्या होण्याच्या अटीवर सायंकाळी 4:30 वाजता आंदोलन मागे. प्रमुख मागण्या: जखमींना आर्थिक मदत, योग्य उपचार, सीसीटीव्ही कॅमेरे, अपघातग्रस्त वाहनावर कारवाई आणि जड वाहन पार्किंगवर बंदी. लॉयन्स कंपनीच्या वाहनावरही रोष. महामार्गावर सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित. मंगेश वासेकर, कुंगाळा येथील ग्रामस्थ आहे. ज्या आपल्या ह्या नॅशनल हायवेला आपला सुरजागड कंपनीच्या बरेचसे मोठे ट्रक इथं कुलगाडा फाट्या बसस्थानकावर इथं दोन्ही साईडला उभे राहतात आणि ते त्या धाब्यावर जेवण्यासाठी 1-2 तास उभे राहतात. त्याच्यामुळे जाणारी जी वाहतूक आहे विस्कळीत होते किंवा इथून जो कुलगाड्यावरून येणारा व्यक्ती आहे ते त्याची दिसत नाही. त्याच्यामुळे तो येणारी भरधाव गाडी चिरडते. असा भरपूर वेळा होता वाचलेला आहे, पण यावेळेस प्रत्यक्ष घडलेला प्रकार आहे आणि घडलेला व्यक्ती जो आहे अत्यंत गंभीर आहे आणि त्या गंभीर आपल्याकडे गडचिरोलीला सुविधा नसल्यामुळे नागपूरला ॲडमिट करण्यात आला. नागपूरमध्ये आता आपली परिस्थिती गंभीर असल्यामुळे, आर्थिक परिस्थिती सुद्धा गंभीर असल्यामुळे त्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला दाखल करण्यात आला, पण कालपासून त्याच्यावर काही इलाज झालेला नाही. प्रायव्हेटला करतो म्हटलं तर आपली परिस्थिती नाही. त्याच्यामुळे जे सुरजागड कंपनीचे जे ट्रक आहेत, जे जबाबदार आहेत, त्यांच्याकडून जरी झालं नसलं तरी ते स्वतः त्यांचे ट्रक जबाबदार आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्याचा पूर्ण खर्च आणि तो जरी आपला सुधरून आला तरी नंतर काही तुरंतमध्ये कामाला लागणार नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाची जबाबदारी म्हणून रोख रक्कम 15 लाख रुपये दिल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही, असा पूर्ण ग्रामस्थांचा आमचा निर्णय ठरलेला आहे. पोलीस प्रशासन कितीही जबरदस्ती केली तरी आम्ही हटणार नाही. आम्ही प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देऊ, पण आम्ही हटणार नाही. अधिक अपडेटसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल. जिल्हा प्रतिनिधी देवनाथ उज्ज्वल सोबत. धन्यवाद.